चला पंच तो संपन्न होत आहे. श्री भूषणजी दळवी असा कल्पनेची बाधा न हो कवनी काळी ही सर्व मंडळी सुखी असो या न्यायानं. आता बोला. जी दळवी साहेब आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झाले ते भारतीय जनता पार्टी उपजिल्हा अध्यक्ष आदरणीय गणपतजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम गणपतजी पाटील साहेब. त्यांच्या समवेत आदरणीय प्रदीपजी आलके साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम गणपतजी पाटील साहेब. वेलकम प्रदीपजी आलके साहेब. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. गेम चालू ठेवा. सामना सुरू ठेवायचा आहे. गेम ऑन. पहिला चेंडू गेलून काढलाय. एक धाव पूर्ण होते. शुभम आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहेत यतीश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पवन केने. A1 पवन. सर गोलंदाजी मार्गवर पुन्हा सज्ज होते. हाय व्होल्टेज सामना. 4 षटकांचा सामना. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. इथे मात्र अगुट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि इथे पहिला गडी गारत होत माता भगवती सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचा यतीश शेलार. बॅक टू द पहिलीन. सन्मानित करतायत भारतीय जनता पार्टी उपजिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण तसेच सन्माननीय प्रदीपजी आलके साहेब. साहेब आपण या स्पर्धेला आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथे मात्र वायफाय ग्रुपच्या माध्यमातून हे केक प्रमोदजी सुतार शरदजी सामना सुरू ठेवायचा आहे. वायफाय ग्रुप संपूर्ण आहे. प्रमोदजी सुतार शरदजी गगे जयवजी बोईर मोनीश दलवी सागर दलवी धन्यवाद. तसेच सन्माननीय एक स्केच भूषणजी दलवी यांचा बनवून आणलाय तो म्हणजे आयुष गणेश टोळे यांनी. खूप चांगलं स्केच आपण पाहू शकता. एक कसनेगावतील उभरतं व्यक्तिमत्व आहे आयुष. एक स्केच पेंटर आहेत. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू वेल्स डाऊन. फलंदाज प्रशांत बाद होते. इथे दुसरा आद्रा माता भगवती खालिंग संघाला धावसंख्या धाव फलकावर आता पाहायला मिळते ती 6. 2 गडी तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतात. जयरामजी आलगे साहेब, सन्माननीय दिनेशजी गोंदले साहेब, सन्माननीय अनिलजी गोंदले साहेब, सन्माननीय सुनीलजी बोटकोंडले साहेब शुभेच्छा देताना.
चेंडू सांगा. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. आता फलंदाजीसाठी आलेत फलंदाज भूषण. स्ट्राईकला आहेत भूषण, नॉन स्ट्राईकला आहेत डावखुऱ्या त्याचे शुभम. गोलंदाजी मार्कवर पवन केने आहेत. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू मिसफिल्ड. एसटी रक्षाकडनं झाली पंच इशारा घेता 22च्या रूपाने 1 धाव. चौकार असं 5 या 4 धावा येतील 22च्या. खरं तर एसटी रक्षाकडनं चुकी झाली आणि शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये सुद्धा चुकी झालेली आहे. धावसंख्या झाली ती 10. माता भगवती सरस्वती स्पोर्ट खालील संघाची 5 चेंडू 10 धावा 2 गडी बाद केले पवन केने. इथे मात्र हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढलाय कव्हरच्या रिझन मध्ये 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या प्रयत्न होईल की नाही आणि एका धावेवर समाधान. पहिले षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालील संघाची धावसंख्या होतीये 2 गड्याच्या मोबदल्यात 11. स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2025च्या हा महारण संग्राम आणि या महारण संग्रामातील अंतिम सामन्याचा हा महाथरार आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या 4 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जोरदार खेळाच्या बळावर दोनही संघ आपल्या गटामध्ये असणाऱ्या अनेक तुल्यबळ संघांचा पराभव केलाय. इथे मात्र टॉस जिंकला खालील संघानं. पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा सरा बॅटनं बॉलर बॅक टू ड्राईव्ह पाहायला मिळाला. संधी निर्माण झाली होती परंतु नाही. डॉट बॉलनं यावेळेला हे षटक घेऊन आलेला गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. सूरज केने. सूरज केनेचा हा पहिला चेंडू. अंतिम सामना आहे. इथं मात्र निघणारी प्रत्येक धाव खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी असेल. आपली सगळ्यांची उत्कंठा ही शिगेला पोहोचवणारी असेल. हा प्रॅकर बॉल लेटकट खेळले शॉर्ट थर्ड मॅनला. तिथे मात्र चांगला बॅकअप मेघनाथ कडनं चांगलं बॅकअप आहे. म्हणून मैदानात जर आपण पाहिलं तर ही सावधानता ही सजगता बाळगावी लागेल. सिंगल आली आहे. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली आहे ती म्हणजेच 12 धावा. 4 षटकांचा डाव आहे. आता मात्र विवेक शेलार आपल्याला ऑन स्ट्राईक. शुभम शेलार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. सातत्याने जर आपण पाहिलं डावखुऱ्या त्यासाठीचं डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र हे अगदी जवळ राहिलंय. इथे मात्र फुल टॉस बॉल आणि त्यावर मात्र गडागाती आघात. लॉंगांच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय सीमा पार. खालींकरांच्या चेहऱ्यावर आनंदता प्रदान करणारा हा फायनल मॅच मधल्या अंतिम थराराचा षटकार. या षटकारानं निश्चितपणानं धावफलकावर आपल्या 18 पाहायला मिळेल. शफल झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू तो अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक. तिथे प्रयत्न कन्फ्युजन गोंधळ संभ्रम अवस्था आणि यामध्ये धोका टळलाय. या 2 धावा आहेत. सचिन दादा ज्या पद्धतीने आपण मैदानाच्या आता फायनलचा थरार पाहतो 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात आहे. सकाळपासून 40च्या धावा नाही त्यानंतर अगदी सुरुवातीच्या 45 मिनिटांनंतर धावा वाढल्यात. कितीपर्यंतचा टार्गेट तुम्ही बघतायत समोर? खालील संघाकडे विस्फोटक फलंदाजी आहे आणि आपण पाहिलं तर गोरसे संघासमोर कमीत कमी 4 षटकांमध्ये 50 उन्हाती धावा जमा कराव्या लागतील. इथे मात्र हा चेंडू पंच विचार करतायत दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने आता पुढे सरसवली. धावसंख्या 21 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. 50हून अधिक धावा जमा कराव्या लागतील. खालींकडे सुद्धा चांगली गोलंदाजी यतीश शेलार आहेत, विवेक शेलार आहेत, प्रशांत आहेत. अनेक युवा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये आहेत. सूरज केने पुन्हा सज्ज. इथे मात्र हा चेंडू काय क्लास फटकेबाजी सुरू आहे आणि काय घडले पंचच सांगतील. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर फंबल झाला होता. शरीरावर चेंडू आदळला होता. नाही या प्रकारे तुम्हाला आउटफील्डला ज्या वेळेला तुम्ही आहात तेव्हा कठीण आणि सोपं हे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये घेतलं आणि त्या पद्धतीने तुम्हाला सार्थ विश्वास ठरवावा लागेल.
मैदानात दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात चड्डू ठोकत क्रिकेटच्या आखाड्यात उतरलेत आणि या दोन दिग्गजांचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. इथे मात्र हार्ड लेनचा वापर, बॅकआउट लेनचा वापर झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु आउट ऑफ द ऑफस्टिक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चित ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू रडारमध्ये नव्हता. वाईटच्या रूपाने अवंतर धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल 424, दोनावर 4, 24 धावांचा रतिबा. एक वेगळ्या प्लॅनिंगनं, एक वेगळ्या टेक्निकनं सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाला मात्र आपल्या डावाला कॅरी करावा लागेल. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अगदी समोरचा चेंडू. इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. पकडलाय झेल आणि संपलाय खालिंगकरांचा खेळ. निश्चित जर आपण पाहिलं दोन षटके समाप्तीने, दोन षटके समाप्तीने एकूण धावसंख्या 24 वर पाहायला मिळते. चोवीस धावा फलकावर शुभम बाद झालेत. सन्माननीय आमचे परममित्र अनिलजी तारमाले साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम अनिलजी तारमाले. फलंदाजीसाठी ऋतिक येत आहेत. नॉन स्ट्राईकला भूषण आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कपिल केने दलवी ब्रदर्स गोरसेबी संघासाठी. इथे मात्र गुड टप्प्याचा चेंडू खेळून काढले. कव्हरच्या रिझन मध्ये एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानलंय. ऋतिकसाठी खऱ्या अर्थाने हे स्ट्राईकवर आणण्याचं प्लॅन भूषणचं आपल्याला पाहायला मिळालं आणि रणनीती आखावी लागेल, कारण गोरसे बी संघाच्या समोर मोठी धावसंख्या उभारणं गरजेची आहे. कारण ज्या प्रमाणचं खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, खऱ्या अर्थाने शुभम बाद झाल्याने थोडंसं संकटामध्ये सापडलाय खाली संघ. इथे मात्र आधीच मन बनवलं होतं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता रिव्हर्स अटेम्प्ट केलं. पहिल्याच चेंडूवर खऱ्या अर्थाने रिव्हर्स अटेम्प्ट करून कपिलला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज झाले स्वतः फलंदाज. सचिन दादा, ही स्टाईल झाली ना आता, यंग टॅलेंटची स्टाईल झाली. सेट व्हायला वेळ कोणाला. इथं मात्र आल्या गणिक आपण आपला क्लास दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथे थोडीशी मी म्हणेल सबमरीन डिलिव्हरी होती. थोडासा चेंडू खाली राहिला. बघा, खेळपट्टीचा सातत्याने स्वभाव धर्म असतो. ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये टॉस जिंकला की डगआउट मधून आपण काहीतरी निर्णय घेऊन इथे येत असतो, परंतु टॉस नंतर निर्णय तुमच्याकडे का दिला जातो? क्रिकेटमध्ये टॉस का आला? तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज घेता येईल, तुम्हाला वातावरणाचा रोग बघता येईल, त्यानंतर तुम्हाला त्या खेळपट्टीवर घडलेला इतिहास माहित असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला डावाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला ती परिस्थिती आपल्याकडे फर्स्ट बॅटिंग करणं की फर्स्ट बॉलिंग करणं त्याला प्रिफर करणं गरजेचं असतं. हा डेड बॉल असेल निश्चितपणानं. कपिल पुन्हा सज्ज होतात. खरंच खेळपट्टीचा अनुमान दोन्ही संघांना आहे. दोन्ही संघांनी शेवटच्या सामन्यामध्ये बदल मारली. इथे मात्र आज चेंडू इन कटर. अजून एक निर्धाव. कपिल केनेने सातत्यपूर्ण टिचून गोलंदाजी केली आणि किफायतशीर सर्वात कमी धावा खर्च करत कपिल दे. कपिल अजून एक निर्धाव पडल्यानंतर आता बाहेर काढतोय. लेग कट चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडले. आतापर्यंत जर आपण विचार केला, पहिल्या चेंडूवर जरूर एक धाव आली भूषणच्या माध्यमातून, त्यानंतरच्या लगातारचे 4 निर्धाव. इथं मात्र अजून एक बॅट मारण्याचा प्रयत्न. निर्धाव आणि निर्धाव. सचिन दादा, फक्त एक धाव खर्च केली, ती फायनल सारख्या सामन्यामध्ये. का दादा संघ गोरसे बी संघाला मानला जातो, त्याचं उत्तर तेही मैदानाच्या आतमध्ये कपिल केने देत आहेत. त्याचं कारण देखील आहे. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या दिग्गज संघासमोर खेळत असता आणि त्या एखाद दोन डॉट बॉल ज्या येतात किंवा मोठ्या फटक्यांपासून तुम्ही वंचित राहता, त्यावेळेला गोलंदाज आहे ना, तो तुमच्या खेळपट्टीशी खेळत नसतो. तो तुमच्या मेंटॅलिटी अगेन्स्ट बॉलिंग करत असतो. त्यानुसार तो प्रिपेअर होतो, तुमच्या मानसिकतेच्या विरोधात गोलंदाजी करत असतो आणि तुमच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करत असतो. मोठ्या फटक्यांपासून तुम्ही वंचित राहिलात की झटपट क्रिकेटच्या काळामध्ये मोठ्या फटक्यासाठी तुम्ही चुकीचा चेंडू निवडता. चुकीचा चेंडू निवडला, वेळ चुकीची असली की मग फटका चुकीचा असतो आणि अशामध्ये रिस्क द्या. इथं बॅट अँड बॉलचा कोणत्या प्रकारचा प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. किशोर नव्वद बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू हा क्रॅकर बॉल. इथे मात्र शॉर्ट म्हणला संधी. क्षेत्ररक्षक तैनात असेल, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या सरस्वती स्पोर्ट्स खालिंग या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 26 धावा. षटक क्रमांक 3 फार महत्वाचं राहिले. ज्या षटकामध्ये कपिल केनेनं गोलंदाजी केली, आपल्या लौकिकाला साजेशी, ज्याला आपण तिखट चिबट म्हणतो, ज्याला इकॉनॉमिकल बॉलिंग म्हणतो, फलंदाजाला जेरबंद करणारी गोलंदाजी.
इथे मात्र चांगली गोलंदाजी. 6वा चेंडू हा डॉट गेलाय म्हणजे एकट्या ऋतिकनं अख्खं षटक निर्धाव घातलाय. इथे आता विचार करावा लागेल खालिंग संघाला की ऋतिकला या क्षणाला पहिल्या चेंडूवर स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं का. नाही सलगचा 7वा निर्धाव चेंडू. या वेळेला गेलेला प्रत्येक डॉट बॉल ऋतिकच्या चेहऱ्यावर केवळ चिंता निर्माण करत नाहीये, खालिंग संघाचं जेतेपदाचं जे स्वप्न डोळ्यात बाळगलंय त्याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करताय. या वेळेला श्रफल झाले, लॉंग लेगला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात असेल. आता मारण्याचा फटका होता. बघा दबाव काय मॅटर करतो सचिन दादा. दबाव ही गोष्ट तुमची भूमिका ठरवत असतो. इथे तिसरा धावेचा प्रयत्न, या फिनिश नंतर आपण बोलूयात. आतापर्यंतचा दबाव किती घातक ठरू शकतो. आता ही विकेट स्वतःहून सोडावी लागली आहे, पण दबावाने काय केलं बघा. या अगोदरचे जेवढे 7 चेंडू डॉट गेले ऋतिकच्या माध्यमातून, त्या प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऋतिकनं केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋतिकनं केला. आणि आता चेंडू मारण्याच्या ओघात होता, आता रडार मध्ये होता, तो लॉंग लेगला आणखी थोडीशी ताकद लावली असती तर कदाचित तो आउट ऑफ द पार्क चेंडू निघून गेला असता. आणि तिथं मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये ऋतिकनं तो हलक्या हाताने खेळून काढला. म्हणून दबाव फार महत्वाचा आहे, त्याला टॅकल करणं किंवा त्याला कीप करणं. निश्चितच खूप दबाव म्हणजे काय तर सेमीफायनलच्या राऊंडमध्ये आपण पाहिलं असेल त्या सामन्यामध्ये वावली संघासमोर 25 धावा जमा करायच्या होत्या, 6 चेंडू, त्या सुद्धा जमा करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये कोलमडून पडलाय दबावाच्या स्थितीमध्ये. वेग शेलार दिसत नाही, वेग शेलार नसल्याचं दडपण ते वेगळं, आणि इथे मात्र निर्धाव चेंडू हाताळता येतं, खेळता येतं ऋतिक, त्याचा दबाव सर्व संघावर आणि सर्व खेळाडूंवर आपल्याला पाहायला मिळतो. माता भगवती इंटरप्राइजेस सरस्वती खालिंग संघाच्या धावसंख्या स्थिरावली आहे 29. किशोर मुकादम चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय, एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का, दुसऱ्या वेळेचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे, पण मात्र थोडासा चुकीचा थ्रो आलाय. डायरेक्ट थ्रो आला असा तर कर्णधाराला बाद, खालिंग संघाच्या कर्णधाराला बाद करण्याची नामी संधी होती पवनकडे, सूरजकडे, माफ करा. सचिन सर 31 धाव फलकावर लगावल्या गेल्यात. मला असं वाटतं की अजून काही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सेकंड इनिंग मध्ये चांगलं बॅटल असेल, जरी घोरसई संघ आपल्याला चेझर म्हणून पाहायला मिळेल, पाठलाग करणारा पाहायला मिळेल, फक्त एखादा मोठा फटका शेवटच्या चेंडूवर येईल का, परंतु नाही. पुन्हा तेच म्हणतात ना आपण, सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला ऑन साईड टार्गेट करत असता, त्याच गोलंदाजावर सेम शॉट तुम्ही ज्या वेळेला ट्राय करत असता, त्यावेळेला त्याची पिकअप जी लेंथ असते त्यावर तो कायम राहतो. त्याच्यामध्ये जर व्हेरिएशन आले तर तुमच्या मनगटाची ताकद आहे, तुमचा बॅटिंगचा फ्लो आहे, तुमचा बॅटचा स्विंग आहे, या सगळ्या गोष्टी एखादा अनुभवी गोलंदाज हेरतो आणि त्यानुसार बॉल डिलिव्हर करतो. 4 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय. आणि या 4 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंग या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 31 धावा. आणि विजया करता दळवी ब्रदर्स गोरसई बी या संघाला आवश्यक असतील 24 चेंडू आणि 32 धावा. षटकामागे 8.00च्या सरासरीनं खेळावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल, स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2025 या पर्वातला महाविजेता संघ नेमका कोणता. निश्चितच जानू काका, चला या व्यासपीठाकडे या. जानू काका आलेले आहेत, अमोल दलवी यांचे संपर्क साधायचे. आपण हे पाहू शकता आमचं व्यासपीठ. सन्माननीय बाळाराम तन्ने साहेब, सन्माननीय अनेक मान्यवर, दिनेशजी गोंडी साहेब, प्रदीपजी हलके साहेब दाखवले जात आहे टीव्ही स्क्रीनवर, गणपतजी पाटील साहेब, अनेक मान्यवरांची आजच्या दिवसामध्ये आपल्याला उपस्थिती. तन्ने महाराज, सन्माननीय कसने गावचे सरपंच अजयजी घाटाल साहेब, सर्व मान्यवर या व्यासपीठाची शोभाच वाढवत नाही तर या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवणारे हे दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. हे आमचं सुसज्ज असं व्यासपीठ. आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर अनेक संघांनी खऱ्या अर्थाने
आणि अनेक मान्यवरांनी आम्हाला भेट दिली. तसेच शिवसेनेचे उपनेते आदरणीय सन्माननीय विश्वाजी तळे साहेबांनी आम्हाला इथे भेट दिली. त्यानंतर ठाणे जिल्हा भिवंडी लोकसभा संपर्क समन्वयक सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब यांनी आम्हाला भेट दिली. तसेच सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब ठाणे जिल्हा शिवसेना उपसमन्वयक भिवंडी लोकसभा प्रवीणजी पाटील साहेबांनी भेट दिली. आता व्यासपीठावर उपस्थित गोविंद महाराज तरणे, कोंडीराम महाराज बादसाई, पुंडलिक महाराज भोईर, राजेशजी ठाणगी साहेब, राम तरणे साहेब, बाळाराम तरणे साहेब, गणपतजी पाटील साहेब, प्रदीपजी आलके साहेब, कसनेगावचे प्रतिम नागरिक अर्थातच आमचे अजयजी घाटाल साहेब, अरुणजी भोईर साहेब, तसेच ज्यांच्या माध्यमातून उत्तम स्केच काढण्यात आला ते आयुष टोले, त्यांचे वडील गणेश टोले, तसेच त्यांच्या अगदी बाजूला व्यासपीठाची शोभा वाढवते सन्माननीय सुनीलजी बोटकोंडले साहेब. त्याचबरोबर आपण जर थोडं मागच्या लाईनला आलो तर जे आमचे पाहुणे आहेत, मान्यवर आहेत, ते म्हणजे सन्माननीय जयरामजी दळवी साहेब, प्रमोदजी ठाकरे साहेब, त्यांच्या अगदी बाजूला जर आपण पाहिलं तर अनिलजी तारमाळे साहेब, त्यांच्या बाजूला आपण आनंद घेताना पाहतोय प्रमोदजी सुतार साहेब. इथे मात्र पहिला चेंडू आणि भिरकावून दिलाय 6 धावांसाठी षटकार. ज्या बाजूला अगदी जयवंतजी परटुले सर, गायकर भाऊ, सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि स्वागत केलंय फलंदाज संदेशने 6 धावेने षटकार. स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्री गणेशा करतोय. टार्गेट आहे छोटस 32, 24-32चं टार्गेट असताना इथे पहिल्या चेंडूवर संदेश ऑन फायर, षटकार. यतीश शेलार. इथं पुढील चेंडू, इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय गॅप मधून, बुद्धिचातुर्य वापरतोय, चौकार. या चौकाराने धाव संख्या 10 वर पोहोचते. 32 धावांचं आव्हान घेऊन आता 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 22 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंमध्ये अर्धा खेळ खल्लास गेलाय. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. का मी दादा संघ म्हणून तालुक्यामध्ये जाणला जातो, याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना संदेश केलं. निश्चित कौतुक करावं लागेल संदेशचं. कालचा दिवसापासून अंगाम गाजवल्या फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र फटका चुकलाय, फटका फसलाय आणि तिथे मात्र झेल पकडलाय. संदेश नावाचं वादळ मैदानाच्या आत सगळं काही बेचिराग करण्याच्या अगोदर या तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याला चले जावचा नारा देत डगआउटचा रस्ता दाखवलाय. सचिन सर, कदाचित ही विकेट कॉन्फिडन्स आणेल का? ही विकेट जी आहे ती मात्र कालिंग संघाला पुनरागमनाच्या आशा आकांक्षा, वाटा, मार्ग, रस्ते, दरवाजा, खिडक्या जे काही असेल ते सताळ मार्गाने आत येण्यासाठी यावेळेला मात्र ते उघडं केलं जाईल का पाहावं लागेल. कारण तुम्हाला 32 डिपेंड करायचे आहेत. म्हणजे षटकामागे 8 धावा त्यांना राखणं गरजेचं आहे. अशा वेळेला सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये बिलो द आस्किंग रन रेट तुम्ही गोलंदाजी करणं आवश्यक होतं. तिथं मात्र पहिल्या 2 चेंडूवर संदेशच्या 2 तडाखेबाज फटक्यांनी 10 धावा धावफलकावर लगावल्या देखील गेल्यात. पुढील चेंडू, इथे मात्र पवन येत आहेत. पवन A1 पवन येते सारी. इथे मात्र हा चेंडू अप्रतिम स्विंगिंग यॉर्कर. निर्धाव चेंडूची सांगता आणि धावसंख्या स्थिरावली पवनसाठी. अप्रतिम चेंडू. धावसंख्या 10 वर स्थिरावली 1 गडेच्या मोबदल्यात. इथे मात्र हा चेंडू अजून एक चांगला चेंडू. रुपेश गगे यांच्याकडनं पारितोषिक आलंय A1 पवनसाठी. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय 3 षटकारांसाठी. आणि भावेश भोईर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यतीश शेलार सज्ज. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. यतीश शेलारने कमबॅक केले. पहिलं षटक समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 10 फलकावर 10 या आकड्यामध्ये पाहिलं. 10 धावांचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आले होते. त्यानंतर 4 निर्धाव, 1 गडी बाद करण्यामध्ये यश सुद्धा आले राऊत सर. निश्चित. म्हणून तर मगाशी म्हटलं की संदेश सारख्या भरवशाच्या फलंदाजाचा घेतलेला बळी यावेळेला गोलंदाजाचा तर आत्मविश्वास वाढवूनच जाईल. परंतु त्यानंतर उर्वरित जे 4 चेंडू बॅक टू बॅक आपल्याला पवन सारख्या फलंदाजाच्या समोर डॉट आलेत, तिथून मात्र आता आत्मविश्वास वेगळ्या उंचीवर पोहोचला असेल.
समीकरण आता बदललं जाईल. 18 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील त्या म्हणजेच 22 धावा. निश्चितच एसटीएनची भूमिकेमध्ये आहेत. सन्माननीय आपण पाहिलं तर भूषण एसटीएनची भूमिका बजावत आहेत. शॉर्ट थर्डमॅन आमचे परममित्र जनार्दन शेलार आहेत. हे निश्चित ज्या ज्या वेळेला भूषण ऍज अ एसटी रक्षक आपल्याला यष्ट्यांच्या मागे उभा राहताना पाहायला मिळालं. एसटी रक्षक म्हणून चांगलं काम देखील भूषणने केलेलं आहे आणि जवळपास ज्या वेळेला तुमचा मेंटर तुमचे फील्ड ऑब्झर्व करतो त्यावेळेला यष्टी रक्षकाची भूमिका बजावणारा खेळाडू हा सातत्याने त्या फिल्डिंग सेटअप मध्ये बदल करत असतो. दुसरा षटक 18 चेंडू आणि 22 धावांचं हे तुंबळ युद्ध अजूनही असेल शिल्लक. पहिला चेंडू क्रॅकर बॉल त्यावर दाखवलाय आसमान. प्रेक्षकांसह क्षेत्ररक्षकांच्या नजरा आसमानाला, कारण गवसली घातली या फटक्याला 6 धावांच्या षटकाराला. ज्या प्रेक्षकानं झेल पकडलाय त्याला 211 रुपयांचं पारितोषिक आहे. निश्चितच 211 रुपये. या 211 रुपये पारितोषिक घेण्यासाठी या. दुसरा चेंडू इथे मात्र वन्स अगेन क्रॅकर बॉल भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक तैनात असेल परंतु काहीही उपयोग असणार नाही. इथे मात्र सलगची दुसरी बाउंड्री आले, दुसरा चौकार आलाय. गोरसई बी दळवी ब्रदर्स गोरसई बी संघ फिनिशिंग मोड मध्ये मैदानाच्या आत स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2025च्या या चषकावर आपलं नाव कोरलं जावं या जिंकण्याच्या ईर्षेनं हे दोनही संघ मैदानाच्या आत उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अंतिम सामन्याचा हा महाथरार मैदानाच्या आत उत्कंठा शिगेला पोहोचवणारा पाहायला मिळतोय. परंतु गोरसई बी संघाकडून ज्या पद्धतीने हल्ले चढवले जात आहेत, ज्या पद्धतीचं आक्रमण या मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे, अप्रतिम लाजवाब. सफल झाले क्रॅकर बॉल लॉंग लेग मध्ये आहे षटकार. व्हॉट इनिंग, व्हॉट बॅटिंग. क्रॅक केलं जातं इथे मात्र डिस्ट्रॉय केलं जातं. हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते 26 धावा आणि आता विजयाकरता केवळ 6 धावांची आवश्यकता असेल. स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2025च्या जेते पदावर आपलं नाव कोरण्यासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. आता बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर निश्चित खांदे झुकलेले पाहायला मिळत आहेत कालिंग संघाचे. इथे मात्र रडार मध्ये चेंडू होता, स्लो रन आला, त्यावर लॉफ्ट केलं गेलं, फटका फसला आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं. सरते शेवटी म्हणून मी मगाशीच म्हटलं ना की तुम्ही पराभव जरी डोळ्यासमोर दिसत असला तरी देखील तुम्ही मैदानाच्या आत ऍक्टिव्ह मोड मध्ये असणं गरजेचं आहे. मैदानात खेळ आणि आयुष्यात वेळ कधी बदलेल माहित नाही, पण बदलणाऱ्या वेळेला जर आपल्या खेळाला बदलणाऱ्या वेळेला आणि मैदानातल्या खेळाला जर आपल्या मुठीत कवेत ठेवायचं असेल तर आपण सावध, सजग आणि सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. इथे मात्र विरकावून दिले विजयी फटका आणि संघ जिंकलाय दळवी ब्रदर्स. गोरसई बी संघ अभिनंदन अभिनंदन. गोरसई बी हाडलं आता भगवती सरस्वती स्पोर्ट खाली हाडलं अप्रतिम खेळ दादा संघाचा दादा परफॉर्मन्स. आणि या स्पर्धेवर अजून एक नाव कोरले. अनेक स्पर्धेवर नाव कोरत असताना स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2025 वर नाव कोरले दळवी ब्रदर्स गोरसई बी संघाने. जोरदार टाळ्या होते या संघासाठी. अप्रतिम खेळ, सर्व प्रेक्षकांना आनंद देणारा हे खेळ आपल्याला पाहायला मिळालं दळवी ब्रदर्स गोरसई बी संघाला. चला आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच